झाड़ लगाने का उपकार नहीं किया भाई मैंने हिंदुस्तान पे ना दुनिया पे। सबका काम है लगाने का, लगाओ, नहीं लगाने का तो मरो जल के। पेड़ लगाओ भिडू असं म्हणणारे जग्गूदादा। झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, जीवन जगवा अशी सगळी वाक्य ऐकून ऐकून कंटाळलात ना? किती पण कंटाळा आला तरी ते पाळायलाच हवं। आता पर्यावरण म्हटलं की पर्यावरण वाचवण्यासाठी सस्टेनेबिलिटी आलीच। आता सस्टेनेबिलिटी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगते, रिसोर्सेस आणि एनर्जी, निसर्गातून मिळणाऱ्या या गोष्टी आजच्या गरजा पूर्ण करतानाच निसर्गाला हानी न करता भविष्यातील लोकांसाठी या गोष्टी जपणं। सरळ भाषेत पर्यावरणाचा काळजीपूर्वक वापर करून पृथ्वीला सुरक्षित ठेवणं। यात मुख्यतः हवा, पाणी आणि जमिनीचा समावेश होतो। पृथ्वीवरील सर्व सजीव हे याच 3 गोष्टींवर अवलंबून आहेत। सर्व सजीवांना जगण्यासाठी लागणारा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन। मी ऐकलं होतं भविष्यात लोकांना ऑक्सिजनचे सिलेंडर्स पाठीवर ओझ्यासारखे घेऊन फिरावं लागणार आहे। वाढत्या गाड्या, ट्रान्सपोर्टेशन, कन्स्ट्रक्शन यामुळे होणारे वायू प्रदूषण हे सगळं आपल्या हातात नाही। मग आपल्या हातात काय आहे? हवेचं प्रदूषण कमी व्हावं यासाठी काय उपाय करायला हवेत? कार्स वगैरे डेली वापरतो टू अँड फ्रो, तर जे आपण जर सेम रूटनी 2-3 माणसं जात असतील तर ते कार पुलिंग करून ऑल्टरनेट डेजला कार घेऊन जाऊ शकतात। पहिल्यांदा मुंबईत येणारे लोंढे थांबवायला पाहिजेत आणि जे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे सगळं तोडून, म्हणजे मैदान उरलेलं नाही आहे, गार्डन्स उरलेली नाही आहेत, मोकळा श्वास घ्यायला काहीही जागा नाही आहे, नुसतं सिमेंट जंगल झालेलं आहे, ते कमी करावं, झाडं भरपूर लावावीत, ओपन स्पेस असावीत निदान ब्रीदिंगसाठी तरी। जसं की हे व्हेकल्स आपण यूज करतोय सिंगल ते थोडे अवॉइड करून बसेस या सार्वजनिक जे म्हणजे सरकारने गव्हर्नमेंटने जे काही केले ते यूज केले पाहिजे, या इलेक्ट्रिक बाईक्स आहेत त्या यूज केल्या पाहिजे, त्याच्यावर फोकस केला पाहिजे। आता रिसेंटली आता बघायला गेले तर सगळे पेट्रोल आणि डिझेलवरच्या सगळ्या गाड्या आहेत, त्यामुळे आता प्रदूषण आता खूप वाढलेलं आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर गाड्या एवढे माणसं कमी झाली आणि आता गाड्याचं प्रमाण असं वाढलेलं आहे। तर त्या अवॉइड करण्यासाठी तर आता जे चांगलं म्हणजे आपला नितीन गडकरी साहेबांनी केलं आहे की आता इलेक्ट्रिक व्हेकल्स जास्त प्रमाणात आता इकडे त्याची वाढ करण्यात आली आहे, तर ते एक चांगलं हे केलं आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्समुळे हे जे प्रदूषण आहे ते कंट्रोलमध्ये येईल। त्याच्याबद्दल अवेअरनेस वाढवायला पाहिजे आणि आपण इकडचे सिटिझन्स आहोत तर हे आपलंच काम आहे हे करणं, तर आय थिंक तसं आपल्याला करायला पाहिजे। सो त्याच्यामुळे अजून लोकांना कळेल ह्या योजनेबद्दल। आपल्याला सध्या तर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला पाहिजे। तर मुंबईमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट तर बरं होतं, आता मुंबईमध्ये दादरमध्ये तर मेट्रो लाईन उघडली आहे, त्यामुळे बहुतेक ट्रॅफिक कमी झालं आहे। मुंबईमध्ये आजकाल खूप ट्रॅफिक आहे, तर मी सजेस्ट करतो पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला पाहिजे। खूप लोक ईव्ही वापरायला चालू करतात, तर ईव्ही इज अ गुड ऑप्शन। ईव्हीने पॉल्युशन कमी होतं आणि ज्या मोटरसायकल्सतून धूर खूप येतो ती वापरणं टाळायला पाहिजे। गाड्यांचा पण धूर कमी, गाड्यांचा वापर पण कमी करायला पाहिजे असं माझ्या मते। केलं तर प्रदूषण कमी होऊ शकतं। इलेक्ट्रिक कार्स, आता मोस्ट ऑफ द लोक तर इलेक्ट्रिक कार्स वगैरे वापरतात, तेच अजून काय जर जवळचा डिस्टन्स असेल तर वॉकिंग वगैरे। अजून काय करू शकतो? प्लास्टिक कमी यूज केलं पाहिजे, रियुजेबल वापरलं तर बेटर आहे। बरोबर, आपण बॅटरी किंवा CNG वर चालणाऱ्या गाड्यांचा जास्त वापर केला पाहिजे। तुम्ही ऑफिसला जाताना मोठी गाडी नेत असाल, 4 सीटर 5 सीटर, त्यात तुमच्या जवळपास असणाऱ्या कलिग्सना न्या, कधी तुमची गाडी न्या कधी त्यांची, म्हणजे गाडी अशा प्रकारे स्विच करा। इंधन तर वाचेलच आणि वायू प्रदूषण शिवाय ट्रॅफिक जाम यासारख्या समस्या पण सुटतील। आणि आठवड्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही ना। पण घरी काय उपाय करू शकतो? तर एक छोटंसं तुळशीचं रोपटं लावू शकतो किंवा स्नेक प्लांट लावू शकतो, त्याने घरातील हवा शुद्ध राहील। ही दोन्ही रोपटे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन रिलीज करतात। तुळस मुळातच नैसर्गिक वायू फिल्टर आहे, ज्यामुळे घरात आणि परिसरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते। तुम्ही तुळस लावले का घरी? कमेंट करून नक्की सांगा। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI आणि टाटा समूहाने IPL 2023च्या प्लेऑफ्स दरम्यान प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावण्याची योजना सुरू केली होती। हा उपक्रम 2023च्या प्लेऑफच्या पहिल्या क्वालिफायरपासून लागू करण्यात आला होता। या उपक्रमात प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावली जात होती, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी मोठा हातभार लागला। या उपक्रमात CSK आणि GT यांच्यातील पहिल्या क्वालिफायरमध्ये
84 डॉट बॉल टाकण्यात आले, ज्यामुळे 42,000 झाडे लावली गेली. तुम्हाला माहिती होतं का हे? कोणाला नाही आवडत 1 तास शॉवर खाली राहून बाथरूम सिंगर बनायला? मुंबईत पाण्याचा तुटवडा, पाणी कपात हे काही नवीन नाही. पण आपण काय करतो? हवं तसं पाणी वापरतो. मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवर आता रिसायकल केलेलं पाणी यूज होतं. इतकंच नाही तर मोठमोठ्या टॉवरमध्ये, नवीन बनलेल्या बिल्डिंग्समध्ये आजकाल शौचालयातील पाण्याचा पुनर्वापर करता येतो. या प्रक्रियेला ग्रे वॉटर रिसायकलिंग म्हणतात. हे पाणी टॉयलेट फ्लशिंग आणि इरिगेशनसाठी यूज होतं. ग्रामीण भागात सरकारने जलजीवन मिशन, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल निश्चय योजना आणि इतर विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये पाण्याचा योग्य वापर, साठवण आणि त्याचा पुनर्वापर यावर भर दिला आहे. हे झालं ग्रामीण भागातलं. आपण आपल्या घरात पाणी कसं वाचवू शकतो? जेवढं पाहिजे तेवढं पाणी वापरायचं. म्हणजे आता मोस्टली शावर घेतो आपण, पण त्याच्या जागी बकेट यूज केली पाहिजे, की क्वांटिसाइज केलं पाहिजे पाणी आणि नको त्या गोष्टींसाठी नाही वापरलं पाहिजे. नळ चालू नाही ठेवला पाहिजे. हे बेसिक गोष्टी जे इंडिव्हिज्युअल चालू करू शकतो. आता आम्ही स्वतः पर्सनली वॉशिंग मशीन आम्ही 2 किंवा 3 दिवसात एकदा लावतो, कारण वॉशिंग मशीन सगळ्यात जास्त पाणी घेतं. डेली वॉशिंग मशीन लावायची गरज नाही आहे. मी 2 दिवसाचे कपडे साठवून, आपल्याकडे तेवढे तर कपडे असतात की आपण 4 दिवस वापरू शकतो. त्यामुळे मग वॉशिंग मशीनला जे पाणी जास्त लागतं ते अल्टरनेट डेज ॲटलिस्ट 2 दिवसांनी तरी मशीन वापरावं. पाणी वाचलं कपडे धुताना किंवा ते झाडात घालू शकतो आपण, किंवा कमी नळ एकदम चालू नाही करायचा, कमी वापरायचा नळ. असा छोट्या छोट्या गोष्टींनीच वाचू शकतो आपण पाणी. कपडे धुताना जे पाणी उरतं त्याचे आपण झाडात ते पाणी टाकू शकतो, किंवा पिण्याचं पाणी असतं ते जर उरतं त्याचे आपण विविध प्रकारे वापर करू शकतो. शॉवर्स जे आपण यूज करतो, मला वाटतं ते बऱ्याच प्रमाणात कमी केलं पाहिजे. असं म्हणजे जे आपण मिडल क्लास जे असतात ते तर करतातच, पण जे लॅविश घरं असतात तिथे. आणि मला वाटतं आपण आपलं पाणी स्वतः कॅरी केलं तर ते जास्त बेटर आहे. कारण का आपण जे पॅक्ड घेतो ते नंतर आपण थोडं यूज केल्यानंतर अर्ध बॉटल तर असंच फेकून दिली जाते, मग त्यात पण वेस्ट होतं. भांडी घासली, कपडे धुतले की त्याचं उरलेलं पाणी आपण अस्सच्या अस्स ओतून टाकतो. पण त्याच पाण्याने तुम्ही लादी पुसू शकता, टॉयलेट साफ करू शकता. इतकंच नाही तर गाडी सुद्धा स्वच्छ करू शकता. पाणीही वाचेल आणि स्वच्छता पण होईल. तुम्हाला कशी वाटते ही कल्पना? याखेरीज तुमच्या अजून कोणकोणत्या कल्पना आहेत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. सनकिस्ड, सनस्लॅप्ड असे फोटो काढून आपण पोस्ट करत असतो. एवढं बिल भरून लिमिटेड इलेक्ट्रिसिटी एकीकडे मिळते, तर दुसरीकडे या सनकडून मिळणारी फुकट आणि अनलिमिटेड एनर्जी म्हणजे सोलार एनर्जी. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सूर्याकडून मोफत मिळणारी ऊर्जा, या ऊर्जेमधून आपण वीज निर्मिती करू शकतो. सोलार पॅनल बसवून लाईट बिल कमी करून पर्यावरण आणि पैसेही वाचवू शकतो. सरकारच्या PM सूर्याघर योजनेअंतर्गत सरकारच्या मदतीने तुम्ही सोलार पॅनल बसवू शकता. पाहिलंत किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या छोट्या गोष्टींनी पर्यावरणाला किती मदत होऊ शकते? ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, आपलीही आहे. आपल्या पुढच्या पिढीला हा समृद्ध निसर्ग पाहता यावा, याकरता हा छोटासा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. झाड़ लगाने का उपकार नहीं किया भाई मैंने हिंदुस्तान पे ना दुनिया पे. सबका काम है लगाने का, लगाओ. नहीं लगाने का तो मरो जल के. वही होने वाला है. अपन को अपने बच्चे का सोचने का ना. अपन तो आधा खबर में है. बाकी भी तो आएंगे, अपने पिल्लर तो आएंगे. पिल्लर का भी टाइगर बाबा, मेरा टाइगर का भी एक छोटा टाइगर आएगा. आप लोग का आएगा, सबका टाइगर घर में है. तो समझा करो बड़ू, उनके लिए अपने को छोड़ने का. झाड़ पान, खाना सही, पानी सही, हवा सही. बाकी के लोगों के दिमाग में जहर ऐसे ही कम हो जाएगा. ये सब कम हो गया तो है ना बड़ू. ऐकलत? मग तुम्ही पण पर्यावरणासाठी काय करताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी फॉलो करा मराठी मूडला. जय हिंद, जय महाराष्ट्र.